नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीपासून आंबट गोड चटपटीत चटणी. ही चटणी तुम्ही पराठा किंवा लहान मुलांना चपातीला लावून रोल करून दिला तरी खूप आवडेल. आता ह्या कैरे स्वच्छ धुवून पुसून याची साल काढून घ्यायची आणि ह्या कैऱ्याचे बारीक तुकडे करून शिजवून घ्यायचे. कोय बाजूला काढून ही अर्धा किलो कैरी भरलेली आहे. तर एवढीच साखर पण आपल्याला घ्यायची आहे. गॅसवर कुकर ठेवलं आणि ह्या तळाशी आणि ही चिरलेली कैरी यामध्ये घालून घेऊ. या कुकरच्या डब्यामध्ये कैरीमध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही. हे आपल्याला 4-5 महिन्यासाठी कैरीची चटणी टिकवायची आहे, त्यामुळं ही यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. कुकरचा डबा झाकून ठेवला. चार 5 शिट्ट्या याच्या घेऊ. आंबट गोड चटणी बनवण्यासाठी मी इथं 1 चमचा मिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 2-3 दालचिनीचे तुकडे, पाव चमचा मेथीदाणे आणि 4-5 लवंग, अर्धा किलो साखर, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर. कैरीचा गर जेवढा असेल तेवढीच साखर घ्यायची. अर्धा किलो कैरीसाठी एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे. आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण हे सर्व मसाले भाजून घेऊ. कैरीच्या चटणीसाठी हा आपला मसाला बारीक कुटून झालेला आहे. कैरी पण आपली छान उकडलेली आहे आणि आता हे कैरी आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. याची स्मूथ अशी आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. $330 ग्रॅम हा कैरीचा पल्प भरलेला आहे. तर आता एवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे. तुम्ही जर 1 किलो कैरी घेतली तर 800 ग्रॅम साखर घाला, कारण 200 ग्रॅम वजन कोय काढल्यामुळे त्यातली कमी होऊ शकतं. आणि अर्धा किलो जर कैऱ्या घेतल्या तर 400 ग्रॅम साखर घ्या. तुम्ही जर कैरीचा गर हा मोजून घेतला तर वाटीने सपाट 2 वाट्या भरेल. तर तुम्ही साखर पण सपाट 2 वाट्या घ्या. जर वाटीने मोजून घेतलं तर जेवढी वाटी गर आहे तेवढीच वाटी साखर घ्यायची. साखर छान विरघळली आहे. आता मसाले घालून घेऊ. लाल मिरची पावडर आणि धन्याची पावडर, अर्धा चमचा मोहरी गरम करून त्याची अर्धवट बारीक केलेली पावडर तयार केली आणि हे तयार केलेले मगाशी भाजलेले मसाले, अर्धा चमचा हळद, काळं मीठ अर्धा चमचा, 1 चमचा
आता बारीक गॅसवर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. साखर आणि कैरीचा गर वितळला की आपण 2 मिनटातच लगे आपण हे मसाले घालून घेतले. याला जास्त वेळ शिजवत घालायची गरज नाही, कारण कैरी आपण अगोदरच छान उकडून घेतलेली आहे. आता मसाले घातल्यानंतर फक्त 5 मिनिटच आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. ही कैरीची चटणी आंबट गोड आणि चटपटीत छान झालेली आहे. ही कैरीची चटणी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागते आणि ही 6 महिने वर्षभर म्हणलं तरी टिकते. ही कैरीची चटणी वर्षभर एकदम छान टिकून राहते, अजिबात खराब होत नाही. लहान मुलांना तुम्ही चपातीला लावून रोल बनवून देऊ शकता, मुलांना सुद्धा खूप आवडेल. कारण ही आंबट पण लागते, गोड पण लागते आणि आपण जे मसाले भाजून त्याची पावडर यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे एकदम चटपटीत लागते. त्यामुळे ही चटणी नक्की बनवून बघा. ही आंबट गोड चटणी तुम्ही समोसा, वडा, इडली कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला जर ह्या कैरीच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.